ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या तिसऱ्या स्कंधातल्या 32व्या अध्यायाकडे आपण आता चाललोय. तिसऱ्या स्कंधाची पहिली 19 प्रकरणं, पहिले 19 अध्याय हे कर्मप्रधान होते आणि पुढचे 14 अध्याय हे ज्ञान आणि विवेक प्रधान आहे. पुराणाची जी 10 लक्षणं सांगितले त्यातलं पहिलं जे सर्ग लक्षण सांगितलंय त्या लक्षणाला धरून हा तिसरा स्कंध चालू आहे. आणि ज्ञान विवेकाची गोष्ट चालू असताना कपिल महामुनी आपल्या मातेला जो उपदेश करतायत त्या उपदेशाच्या अंतर्गत ह्या अध्यायामध्ये आता धूम्रमार्ग आणि अर्चरादी मार्गांनी जीवांची जी गती जाते, त्यांना जी गती मिळते त्याचं वर्णन आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचं वर्णन या अध्यायात येतं. कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत, अथयो ग्रहमेधीयान धर्मान एवा वसन ग्रहे काममर्थंच धर्मान स्वान दोग्धि भूय पिपतितान सचापि भगवत धर्मात काममूढ परांमुखः यजते क्रतुभिर देवान पितृंश्च श्रद्धेयान्वितः. म्हणाले, आई, जी माणसं घरातच राहून अत्यंत सकाम भावानं सकाम वृत्तीनं गृहस्थ धर्माचं पालन करतात आणि त्याचं फळ म्हणून अर्थ आणि कामाचा उपभोग घेत घेत पुन्हा त्याच सकाम कर्माचं अनुष्ठान करतात, त्यांना अनेक प्रकारच्या कामनांनी मोहित होऊन भगवत धर्माच्या विरुद्ध जावं लागतं. ते भगवत धर्माच्या विरुद्ध जातात आणि एकीकडे श्रद्धा तर असते, पण ती श्रद्धा भगवंतावर न ठेवता यज्ञादी कर्मांवर ठेवतात, अन्य ज्या निकृष्ट देवता आहेत त्यांच्यावर ठेवतात आणि त्यांची आणि पितरांची ते आराधना करत राहतात. आणि अशा माणसांची बुद्धी सुद्धा सामान्य देवता आणि पितर ह्यांच्यावरच त्यांची श्रद्धा असल्यामुळं शेवटी ते चंद्रलोकात जातात आणि तिथे सोमाचं प्राशन करून पुन्हा पुण्याचा संचय क्षीण झाला, कमी झाला की ह्या लोकांमध्ये, ह्या पृथ्वीवर मर्त्य लोकांमध्ये त्यांना यायला लागतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंतच आपल्याला स्वर्गात राहायची मुभा असते. एकदा तिथलं पुण्य संपलं की मग ते सगळे स्वर्गातले भोग, दिव्य भोग सोडून द्यावे लागतात आणि पुन्हा पृथ्वीवर येऊन इथे कर्म करावं लागतं. आणि ज्या वेळेला प्रलय काळ येतो त्यावेळेला भगवान महाविष्णू शेषाच्या शयीवर शयन करतात आणि ह्या वेळेला सकाम उपासना करणाऱ्या गृहस्थाश्रमी माणसांना मिळणारे जे सगळे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्यामध्ये विलीन होतात. ये स्वधर्मान्न दुह्यंती धीरा कामार्थ हेतवे निसंगा न्यस्त कर्माणः प्रशांता शुद्धचेतसा. कपिलदेव आपल्या आईला सांगतात की जी विवेकी माणसं आपल्या धर्मांचा, म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीला चिकटून येणारी जी कर्तव्य कर्म आहेत त्या कर्तव्य कर्मांचा अर्थप्राप्ती आणि भोगविलासाची साधनं गोळा करण्यासाठी उपयोग करत नाहीत, उलट केवळ ते कर्तव्य भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच जे करतात, अशी जी माणसं असतात ती सदैव अनासक्त, प्रशांत, शुद्धचित्त, सदैव निवृत्ती धर्मामध्ये रत असलेली, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीबद्दल, वस्तू, पदार्थ, व्यक्ती, परिस्थितीबद्दल ममता नसते आणि नित्य निरहंकार वृत्तीने ते राहत असल्यामुळं स्वधर्म पालन रूप असलेला हा जो सत्वगुण आहे त्याच्या मार्फत
ते सदैव आणि सर्वथा शुद्धचित्त होऊन जातात आणि शेवटी ते सूर्यमार्गानं सर्वव्यापी अशा पूर्ण पुरुष श्रीहरींना प्राप्त होतात. कसे श्रीहरी? तर जे कार्यकारण रूप असलेल्या या जगताचे नियंता आहेत, नियंत्रक आहेत, नियामक आहेत आणि शिवाय संपूर्ण संसाराचं ह्या सृष्टीचं उपादान कारण सुद्धा आहेत आणि ह्या संसाराची उत्पत्ती, त्याचं पालन आणि संहार अशी तिन्ही कार्य जे भगवंत करतात त्या भगवंतामध्ये ते विलीन होतात. जे लोक परमात्मा दृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात ते ब्रह्मदेवाचं जे 2 परार्थ इतक्या काळाचं आयुष्य आहे ते संपेपर्यंत सत्यलोकामध्येच राहतात आणि ज्या वेळेला अन्य सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या ब्रह्माजींकडनं हा 2 परार्थाचा काळ पूर्णतः भोगून पूर्ण होतो तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, इंद्रिय त्यांचे सगळे शब्दादी विषय आणि अहंकारादी गुण यासह ते संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेनं त्रिगुणात्मिका अशा प्रकृतीशी एकरूप होतात आणि निर्विशेष अशा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातात. त्यावेळेला प्राण आणि मनाला ज्यांनी जिंकलाय असे विरक्त योगी पुरुष ते सुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवांमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांच्या बरोबरच ते परमानंद स्वरूप अशा पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होतात. असे योगी पुरुष एकदम परब्रह्मामध्ये विलीन होत नाहीत, कारण त्यांचा तोपर्यंत अहंकार काही प्रमाणात का होईना शिल्लक राहिलेला असतो. ज्या वेळेला संपूर्ण अहंकार नाहीसा होईल, निशेष संपेल, त्यावेळेला ते पुराण पुरुषाच्या परब्रह्मामध्ये लीन होतात. आणि म्हणून कपिल महामुनी आईला सांगतायत की आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावानं त्या भगवान श्रीहरीच्या चरणकमलांचा आश्रय घे की जे केवळ भक्ताच्या हृदयातच राहतात. भगवंताने अर्जुनाला आपला निवासस्थानाचा पत्ता सांगितला. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये मी राहतो. आणि भगवंतानी अन्यत्र सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारदाला त्याने सांगितलं, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदय रवौ मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी अन्यत्र कुठेही नाही, पण जिथे माझे भक्त माझी भक्ती करतात, माझं नामस्मरण करतात, नामगायन करतात, तिथेच मी असतो. तेव्हा आता आई तुझ्याकडे एकच मार्ग आहे की तू सुद्धा अत्यंत भक्तिभावानं, प्रेमानं, अव्यभिचारी अशा निष्ठेनं भगवान श्रीहरींच्या चरणकमलांचा आश्रय घे आणि तेच तुझं हृदय हेच त्यांचं मंदिर आहे, निवासस्थान आहे. आणि आत्तापर्यंत माझ्याकडनं भगवान श्रीहरींचा, त्यांच्या निवासस्थानांचा प्रभाव, महिमा तो ऐकलेलाच माझ्याकडनं. तेव्हा ह्यापुढे केवळ भगवंताची अव्यभिचारी निष्ठेनं भक्ती करणं, त्याच्यावर प्रेम करणं हे तुला हितावं आहे. पुढे कपिल महामुनी मातोश्रींना काय काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.